नमस्कार. मी ॲडव्होकेट शार्दूल सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या नात्यानं आपल्या सर्वांचं पहिल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. जे ब्रीद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या युवकांना, गोरगरीब, शोषित, दलित, वंचित समाजातल्या सर्व लोकांना त्या ठिकाणी दिलं, तेच त्यांचं ब्रीद आज पुढे घेऊन जाण्याचा एक छोटासा प्रयत्न डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करत आहे. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मागच्या 25 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी कार्यरत आहे आणि हे कार्य करत असताना आपली सामाजिक बांधिलकी लक्षामध्ये घेता आपण शिक्षण संचालक असताना, आपण सगळ्या लोकांना शिक्षण देत असताना आमच्या सर्व संस्थेचं जे ब्रीद वाक्य आहे, एज्युकेशन फॉर स्ट्रेंथ, इंटेलेक्ट अँड विजडम, बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण. शाळांमध्ये बुद्धीचं काम आणि बलाचं काम हे त्या ठिकाणी होतच असतं, परंतु सद्विचार सुद्धा अत्यंत तितकेच गरजेचे असतात आणि ते मिळवण्यासाठी, ते देण्यासाठी या सर्व युवकांना अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांना आम्ही त्या ठिकाणी या युवकांना समोर घेऊन जात असतो. आणि त्याचाच एक आज या कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये आज सगळे शाळा कॉलेज ज्या वेळेला 13-14 महिने बंद आहेत, ते बंद असताना या युवकांपर्यंत परत एकदा आपण काहीतरी घेऊन चांगला एक कार्यक्रम घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, म्हणून हा छोटासा प्रयत्न आज आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. मला सांगताना फार आनंद वाटतो की आजचा जो कार्यक्रम आहे, द इव्हॉल्विंग क्लासरूम ऑफ 50,000 स्टुडंट्स टू स्ट्रेंथन द इंडियन डेमोक्रेसी, सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत. युवकांनी चांगल्या राजकारणामध्ये आलं पाहिजे. ज्या वेळेला युवक चांगल्या राजकारणामध्ये येतील त्यावेळेला या देशाचं जे संविधान आहे, या देशाचं जे डेमोक्रेसी, या देशाचं जे लोकतंत्र आहे, हे बलवान आणि बलशाली होणार आहे. ह्या देशाचं राजकारण बलवान बलशाली होणार आहे आणि मग देश बलवान बलशाली होणार आहे. आणि हा जो कार्यक्रम आहे, युवा संसदेचा कार्यक्रम मागच्या 5 वर्षापासून या ट्रस्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतला जातो की युवकांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे. आणि हाच कार्यक्रम पुढे घेऊन जात असताना या देशाचं संविधान, या देशाची डेमोक्रेसी, या देशाचं लोकतंत्र मजबूत करत असताना हा एक कार्यक्रम आपण त्याच्यामध्ये ॲडिशनल, अतिरिक्त आपण हा त्याच्यामध्ये घेत आहोत. आणि हा घेत असताना आज मला सांगताना फार आनंद वाटतो की लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल असेल, लायन्स क्लब ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट असेल, लायन्स क्लब ग्लोबल टीचर्स असेल, ज्याच्यामध्ये या भारत देशामधले अनेक विद्वान टीचर्स जे KG पासून PG पर्यंत ज्ञानदानाचं काम करतात, असं लायन्स क्लब ऑफ पुणे ग्लोबल टीचर्स मधले लोक आज या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत कोलॅबरेट आपले त्या ठिकाणी झालेले आहेत. आणि म्हणून हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम येणाऱ्या 10 दिवसामध्ये जवळजवळ 50,000 विद्यार्थ्यांपर्यंत आणि या संपूर्ण समाजातल्या विविध घटकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी करतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असतानाच आपल्याला सांगताना मला आनंद वाटेल की हा कार्यक्रम ऑनलाईन घेत असताना हा आपण काही झूम ॲपवरनं किंवा दुसऱ्या कोणत्याही ॲपवरनं न घेता हे आपण जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या आपण पेजवरती घेतोय, जेणेकरून येणाऱ्या अनंत कालापर्यंत, जोपर्यंत हे यूट्यूब, हे जग आहे, हे जोपर्यंत इंटरनेट आहे, तोपर्यंत हा कार्यक्रम या सर्व विद्यार्थ्यांना, येणाऱ्या जनरेशनला, येणाऱ्या पिढीला त्या ठिकाणी हा कार्यक्रम पाहता येईल. आणि त्याची व्यवस्था आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी केलेली आहे. मला सांगताना फार आनंद वाटतो की येणाऱ्या 10 दिवसामध्ये अत्यंत विद्वान लोक ह्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी त्यांचे मार्गदर्शन देणार आहेत, ज्याच्यामध्ये उद्घाटनपर जे भाषण असणार आहे ते भाषण या पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर सर असतील यांचं असणार आहे. त्याचबरोबर नंतर जे विषय आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, हे विषय आत्ताचे जे करंट विषय चालू आहेत याला लागून आपण हे विषय निवडण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. कारण जे विषय आत्ताच्या स्थितीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं धोरण
त्या विषयांवरती काय होतं हे सर्व लोकांना त्या ठिकाणी माहिती व्हायला पाहिजे, म्हणून ते विषय जाणीवपूर्वक निवडण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. कारण आज आपल्याला माहिती असेल, थोर महात्मे होऊन गेले, थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांची पहा जरा, आपणही त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा, हाच सापडे बोध खरा, असं आपल्याकडे म्हणलं जातं. बाबासाहेब आंबेडकरांना जितकं आपण वाचणार आहेत, जितके दिवस आपण जर हा कार्यक्रम घ्यायचा म्हणला तरी सुद्धा हे आपल्याला पुरणार नाही. परंतु आधी हा जो पहिल्या वेळेचा आपला कार्यक्रम आहे हा आपण 10 दिवसामध्ये त्या ठिकाणी घेण्याचा त्याच्यामध्ये तो प्रयत्न त्याच्यामध्ये तो करतोय. दररोज संध्याकाळी 8 वाजता डॉक्टर सुधाकरराव जाधवर ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट जे यूट्यूबचं आपलं पेज आहे त्यावरती तुम्हाला सगळ्यांना हा कार्यक्रम त्याच्यामध्ये तो पाहता येणार आहे. हा कार्यक्रम आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा. हा कार्यक्रमाला आपण लाईक करावं, सबस्क्राईब करावं, शेअर करावं आणि हे जे आपलं पेज आहे या पेजला सुद्धा आपण त्या ठिकाणी सबस्क्राईब करावं ही विनंती मी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याही ठिकाणी असतील त्यांना एक मनाला समाधान त्या ठिकाणी वाटलं पाहिजे की जे मी माझं ब्रीद सांगितलेलं होतं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हे ब्रीद आता सत्यात त्या ठिकाणी उतरवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावरती ह्या महाराष्ट्रातला युवक त्या ठिकाणी करतोय हे त्या ठिकाणी आपल्याला दाखवायचंय. आणि म्हणून आपण सगळेजण या कार्यक्रमाशी आपण सगळेजण जुडलात याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या काळातही पुणे विद्यापीठाने सर्व परीक्षा सुरळीतपणे घेतल्या. प्रथमच या परीक्षा ऑनलाईन झाल्या. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांमध्ये पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर अनिल लोखंडे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. डॉक्टर लोखंडे यांनी पुणे विद्यापीठातून मनुष्यबळ व्यवस्थापन या विषयात PhD केली. त्यांच्या अभ्यासाचा विषयही पुणे विद्यापीठातील मनुष्यबळ व्यवस्थापन हाच होता. त्यांचे BCom LLBचे शिक्षणही पुणे विद्यापीठात झाले. गेल्या 15 वर्षापासून ते विद्यापीठात कार्यरत आहेत. ते 2009 मध्ये सेक्शन ऑफिसर म्हणून विद्यापीठात रुजू झाले. लोखंडे यांनी विद्यापीठातील अतिशय संवेदनशील आणि नेहमीच चर्चेत असणाऱ्या विभागात काम करत असताना आपले कौशल्य पणाला लावले आहे. त्यांनी परीक्षांचे वेळापत्रक तयार करणे, प्रश्नपत्रिका तयार करून घेणे, उत्तरपत्रिका जमा करणे, त्यांची छाननी, हॉल तिकीट, विद्यार्थ्यांना आसन क्रमांक देणे, केंद्रीय छाननी समितीसाठी फंड जमा करणे इत्यादी कामांची जबाबदारी अतिशय सक्षमपणे सांभाळली आहे. परीक्षा झाल्यानंतर निकाल वेळेत जाहीर करणे, संबंधित महाविद्यालय संस्थांना तो पाठवणे, काही दुरुस्ती असतील तर त्या करणे याकडेही त्यांनी अतिशय बारकाईने लक्ष देऊन विद्यार्थी हित जपण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षक अधिव्याख्याता यांना मान्यता देणे, त्यांना योग्य छाननीद्वारे पदोन्नती देणे, त्यांचे नाव करिअर ॲडव्हान्समेंट योजनेसाठी निवडणे या जबाबदाऱ्या प्रामुख्याने त्यांनी सांभाळल्या आहेत. कोरोनामुळे परीक्षांचे स्वरूप बदलले, मात्र लोखंडे सरांनी हे नवे स्वरूप तयार करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या समान संधी मिळाव्यात, कोणाबाबतही भेदभाव होऊ नये यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीवरही त्यांनी काम पाहिले आहे. अशा रीतीने विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक वातावरण तयार करण्यात कुलसचिव या नात्याने त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा नावलौकिक वाढवण्यासाठी अनेक अडचणींवर मात केली आहे. त्यांच्या या वाटचालीस जाधवर इन्स्टिट्यूटतर्फे शुभेच्छा. नमस्कार. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल संयुक्त उद्यमाने प्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालाचं आयोजन केलेलं आहे. त्यानिमित्ताने जाधवर इन्स्टिट्यूटने मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व आरक्षण नीती या विषयावर मला बोलण्यासाठी संधी दिली, त्याबद्दल मी जाधवर इन्स्टिट्यूटचे आभारी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व आरक्षण नीती आपल्याला सर्वांना विदितच आहे की 14 एप्रिल रोजी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती साजरा करणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा जो खडतर प्रवास केला, त्यांनी ते सर्व जे अनुभव घेतले ते सर्व पणाला लावले. ते त्यांनी घटनाच्या माध्यमातून त्यांनी एक महत्त्वाची भूमिका घेतली की बाबा आरक्षण हे आपल्या तळागाळातील लोकांना दिलं पाहिजे, ज्यामुळं की बाबा त्यांची उन्नती होऊ शकते. त्यामुळं आरक्षण हे फार महत्त्वाचं आता धोरण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिल्यामुळं तळागाळातील लोकांची प्रगती होण्यासाठी एक मोठा मार्ग निर्माण झालेला आहे.
यासाठी आपण या आरक्षणाच्या संदर्भातलं जर का आपल्याला विचार करावा लागेल तर आपल्याला एक टप्प्याटप्प्याने थोडंसं आपण या विषयामध्ये आपण जाणार आहोत. सर्वप्रथम आपण आरक्षणचा पूर्वी इतिहास आपण थोडंसं जाणून घेणार आहोत. त्यानंतर स्वातंत्र्यपूर्वी आरक्षणची काय व्यवस्था होती आपल्या भारतामध्ये. त्यानंतर तिसरा मुद्दा आपला असणार आहे स्वातंत्र्यानंतर आरक्षणाची व्यवस्था काय आहे आपल्या भारत देशामध्ये. चौथा मुद्दा आपण दिला जाणार आहे की आरक्षण का दिले जावे. आरक्षण आपण म्हणतो की आरक्षण द्यावे, पण ते का दिले जावे हे बाबासाहेब आंबेडकरांनी फार विस्तृत स्वरूपात सांगितलेले आहे. घटनेमध्ये त्याची नोंद घेण्यात आलेली आहे. या घटनेमधील नोंदमुळेच आपल्याला एक हक्क निर्माण झालेला आहे, ज्यामुळे की आता बहुतांश लोक आरक्षणाचा फायदा घेऊन त्यांची उन्नती करत आलेले आहेत व चालू आहे. पाचवा प्रश्न होता की आरक्षणाला विरोध का होत आहे, त्या विषयावर पण आपण चर्चा करणार आहोत. परत भारतात आरक्षण संदर्भात घटनात्मक म्हणजे जे काही कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स आहेत त्या संदर्भातही आपण थोडंसं या चर्चासत्रामध्ये किंवा व्याख्यानमालेमध्ये आपण चर्चा करणार आहोत. त्याचप्रमाणे आरक्षणबाबत न्यायालयीन आढावा. आरक्षण दिल्यानंतर 1950च्या नंतर ज्या आपल्याला घटनेमध्ये आरक्षण देण्यात आलं त्यानंतर खूप सारे न्यायालयीन प्रकरणं झाले की बाबा हे रिझर्वेशन द्यायचं का नाही, आरक्षण द्यायचं का नाही. तर त्या दिवसापासून 1951 पासून जो आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टामध्ये अनेक केसेस गेलेले ते फार 2019पर्यंत लेटेस्ट काय आता आरक्षणाची कोर्टाची रुलिंग झालेली आहे त्या संदर्भात पण आपण थोडंसं या व्याख्यानामध्ये आपण चर्चा करणार आहोत. त्याचप्रमाणे आरक्षणाची सध्याची स्थिती, सध्यामध्ये काय स्थिती चाललेली, आरक्षण कसं काय चालेल, म्हणजे कोणत्या टप्प्यामध्ये आरक्षण दिले जाते, कुठल्या क्षेत्रामध्ये आरक्षण दिले जाते त्याची आपण चर्चा करणार आहोत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या वेगवेगळ्या ज्या तरतुदी आहेत शासनाने किंवा भारत सरकारने जे काही मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जे काही प्रायोजन केलेले आहे, वेगवेगळे स्कॉलरशिप, फ्रीशिप आणि वेगवेगळे जे काही त्यांना सवलती देता येतील त्याबद्दल जे काही धोरण निर्माण केलेले त्याबद्दल पण आपण मानू. आणि शेवटी आपण एक सारांश आपण करणार की बाबा आरक्षणामुळे या एकूणच भारत देशामध्ये काय काय प्रगती झालेली आहे. तर सर्वप्रथम आपण सुरू करताना मला वाटतं की भारतामध्ये पूर्वी जाती आधारित सगळं होतं. पूर्वी जे काय आपल्या भारतामध्ये होतं 2000 सालापासून मागासवर्गीयांना जाती वर्णामध्ये खूप पिछडले गेले होते. कारण की पूर्वी जाती व्यवस्थेमध्ये 4 वर्ण होते की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर शूद्र हे सगळ्यात खालची जात निर्माण झालेली होती आणि शूद्रांमध्ये जे काही काम होतं ते त्यांना तेच काम करावं लागायचं की बाबा मेलेले गेलेले गुरंढोरं उचलायची, त्यानंतर स्वीपिंगची कामं करायची व जे काही उच्चभ्रू लोक जे कामं करायची नाही, जे काही मॅन्युअल जे वर्क होतं की शेतामध्ये जे काय तुम्हाला कामं करायचे, मासे धरणे, मासे पकडणे किंवा असे वेगवेगळ्या प्रकारची जी काही कामं होती ही मागासवर्गीय लोकांकडूनच करून घेतली जायची व त्यांच्याकडे त्यामुळे तो एक ठपकाच लागला की मागासवर्गीयांनी हीच कामं करावी, त्यांनी उच्चभ्रू लोकांची कामं करू नये. आपण पूर्वी पाहिलेलंच असेल की एखादाही मागासवर्गीय कधी आपल्याला पुजारी म्हणून कुठल्या देवळामध्ये पाहायला भेटला नसेल. आपल्याला ही व्यवस्था निर्माण करायची होती. त्यासाठीच हा एक मोठा लढा सर्व मागासवर्गीय लोकांनी केलेला होता आणि त्यामुळे त्याचं रूपांतर भारतीय घटनेमध्ये झालं आणि त्यानंतर आपल्याला जे काही तरतुदी आरक्षणच्या आहेत ते आता आपल्याला पाहायला भेटत आहेत. भारतामध्ये जरी आपण म्हणत असतो की पूर्वी काळापासून आले त्यानंतर 1500 सालापूर्वी जरी इंग्रज आले होते तर त्यांनी पण काही आपल्याला एवढं काही सवलती दिलेल्या नव्हत्या. सर्वप्रथम विलियम हंटर यांना महात्मा ज्योतिराव फुले यांनी 19 ऑक्टोबर 1982 रोजी त्यांना विनंती केली की बाबा हे जे मागासवर्गीय लोक आहेत ह्यांना काय वर्षानुवर्षे तुम्ही हेच कामं देणार आहात का, ह्यांची काय उन्नती करायची आहे का नाही आपल्याला, आणि त्यांची जर का प्रगती करायला असेल तर त्यांना मेन स्ट्रीममध्ये म्हणजे मुख्य प्रवाहामध्ये घेऊन यावं लागलं आणि त्यांच्याकडून जे काय आपल्याला या जाती व्यवस्थेमध्ये त्यांच्यावर जे अन्याय झाले आहे तर दूर करण्याचा एक प्रयत्न करावा लागणार आहे. तो एक सुरुवात झाली की आरक्षण देण्यामध्ये. त्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांनी 26 जुलै 1902 कोल्हापूरचे त्यांची जी काही संस्थान होती त्यामध्ये सर्व प्रशासनात 50% जागा मागासवर्गीयांसाठी. छत्रपती शाहू महाराज आपल्याला माहितीच आहे की मागासवर्गीयांसाठी फार त्यांनी मोठमोठी धोरणं केली होती. मागासवर्गांच्या उन्नतीसाठी सर्वप्रथम शाहू महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये एक मोठी झेप घेतली होती आणि त्यांनी मागासवर्गीय लोकांसाठी त्यांना शिक्षणासाठी फायदा व्हावा त्यासाठी भरपूर त्यांनी तरतुदी केल्या होत्या आणि त्यांनी त्यांच्या प्रशासनामध्ये पण शेवटी त्यांनी 50% जे होतं ते आरक्षण ठेवलं आलं होतं. त्यानंतर आपण पाहू शकतो की ब्रिटिशचे प्राईम मिनिस्टर
रॅमसन मॅकडोनाल्ड यांनी 1933मध्ये कम्युनल अवॉर्ड केला होता. हा कम्युनल अवॉर्ड काय होता की बाबा दलित्स, डिप्रेस क्लास जे आपण म्हणतो, मुस्लिम्स, सिख्स, इंडियन ख्रिश्चन्स, अँग्लो इंडियन्स आणि युरोपियन यांच्यासाठी सेपरेट स्वतंत्र मतदारसंघ निर्माण केला होता. पण हे त्या काळातले जे काही काँग्रेसचे पुढारी होते व त्यामध्ये सर्वप्रथम महात्मा गांधी यांना आवडलं नाही. गांधीजींचं म्हणणं होतं की बाबा माझा हिंदू समाज त्यांच्याजवळ विखुरला जाईल यामुळं आणि हिंदूंचे मतं वेगळे होतील. तर त्यांनी त्यासाठी येरवडा जेलमध्ये सत्याग्रह केला आणि येरवडा जेलमध्ये सत्याग्रह केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढाकाराने तो एक पुणा पॅक्ट झाला, पुणा करार झाला की महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकरांमध्ये. त्या पुणा पॅक्टमध्ये सिंगल हिंदू इलेक्टोरेटच्या ऐवजी दलित रिझर्व्ड सीट ठेवण्याचा मान्य करण्यात आलं. बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यांनी ठरवलं की बाबा ठीक आहे की आम्ही स्वतंत्र मतदारसंघाच्या ऐवजी दलित लोकांसाठी काही विशिष्ट जागा आपण रिझर्व करण्यात येऊ. त्यामुळं की तो पुणा करार जो झाला तो एक ऐतिहासिक झाला. त्यानंतर आपण रिझर्वेशन जे आहे की आरक्षण आहे त्या संदर्भात पुढे वाटचाल सुरू झाली. पण त्यावेळेस इस्लाम आणि शीख धर्मांना हे सेपरेट मतदारसंघच राहिले. त्यानंतर भारताच्या स्वातंत्र्यानंतर की काय काय प्रोव्हिजन झाले. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 340 भारताच्या घटनेमध्ये त्यामध्ये एक हे केलं की बाबा ॲफर्मेटिव्ह ॲक्शन असायला पाहिजे. ॲफर्मेटिव्ह ॲक्शन की बाबा मागासवर्गीयांना ज्यांच्या उन्नतीसाठी जर का आपल्याला काय करायचं असेल तर त्यांचं सोशल आणि इकॉनॉमिक बॅकग्राऊंड ह्यांचं इम्प्रूव्हमेंट झालं पाहिजे आणि त्यांची इम्प्रूव्हमेंट झाली तरच त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये काहीतरी त्यांना प्रगती करता येईल. त्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात, रोजगारमध्ये आणि राजकारणामध्ये त्यांना आरक्षण ठेवण्यात यावं असे त्यांनी घटनेमध्ये तरतूद केलेली होती. आता आपण पुढच्या विषयाकडे एक वळूया की बाबा आरक्षण कशासाठी द्यायचं झालं. तर बाबा आरक्षण देण्याची जी काही तरतूद झाली ते आपण पाहिलेच आहे की बाबा दलितांवर किंवा मागासवर्गीयांवर अनेक वर्षांपासून अन्याय झाला होता. आपण जर का दलित लोकांची जर का वस्ती पाहिली असेल तर अजून पण ते खेडेपाड्यामध्ये जा, त्यांची एक सेपरेट वस्ती असते, त्यांना वेशीबाहेरच ठेवलं जात होतं. आता पण शहरामध्ये पाहिलं असेल तर ते जास्तीत जास्त त्यांच्या झोपडीमध्येच ते राहतात आहेत. त्यांचं राहणीमान एकदम खालवलेलं असतं. त्यांचं राहणीमान जरा उंचवण्यात यावं, त्यांना पण मुख्य प्रवाहामध्ये आणण्यात यावं. आणि आता आपण जर का त्यांची स्पर्धा जर का ओपनच्या लोकांशी केलं तर ते कधीच तुलनात्मक होणार नाही. एक इक्वल लेवल प्लेइंग फील्ड असावं त्यासाठी त्यांना आरक्षण देण्यात यावं असं घटनेमध्ये तरतूद करण्यात आली होती. या आरक्षणाच्या फायद्यामुळं त्यांना बाबा ॲटलिस्ट त्यांना शैक्षणिक याच्यामध्ये काही सवलती देण्यात यावा की ज्यामुळं बाबा त्यांना मुख्य प्रवाहामध्ये येता येईल, त्यांना शिक्षण घेता येईल. शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला माहितीच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेच आहे की बाबा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जर का एकदा माणसाने शिक्षण क्षेत्रात घुसलं, शैक्षणिकदृष्ट्या जर का तो हे झाला तर त्याला पुढे नोकरी भेटू शकते. नोकरी भेटल्यानंतर त्याला उत्पन्नाचं साधन होऊ शकतं. उत्पन्नाचं साधन झाल्यानंतर त्याची आर्थिक परिस्थिती व त्याची सामाजिक परिस्थिती बदलू शकते. या सर्व घटनांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्येच ती तरतूद करण्यात आली होती की बाबा ह्या लोकांना आरक्षण देण्यात यावं. ज्यामुळं की आणि जे काय आरक्षण दिलं होतं मागासवर्गीय SC आणि ST लोकांना हे त्यांच्या जातीवर आधारित आरक्षण भेटलं होतं. ह्यांना कुठलं इकॉनॉमिक किंवा ह्या क्रायटेरिया नव्हतं. त्यामुळंच की आतापर्यंत आपण जे पाहत आलो की बाबा बाकीच्या लोकांना आता जे OBC वगैरे लोकांना भेटतं ते काही विशिष्ट लोकांना आता क्रिमिनल्सच्या लोकांना वगैरे भेटत नाही. पण जे SC आणि STचं जे आरक्षण आहे ते जातीनिहाय असल्यामुळं, कास्ट बेस्ड असल्यामुळं त्यांना वर्षानुवर्षे हे आरक्षण चालूच राहणार आहे. त्यामध्ये कुठलीही खंत होणार नाही ही जी बाबासाहेबांना जाणीव होती आणि त्यामुळेच त्यांनी घटनेमध्ये सगळ्यात पहिली ही तरतूद केली होती. आता दुसरं काय होतं की बाबा रिझर्वेशन का की बाबा SC STचे जे काही पुढारी असतील किंवा जे काही मागासवर्गीय विद्यार्थी असेल यांना पुरेसे प्रतिनिधित्व पाहिलं होतं. आता आपण पाहिलेलं असेल की बाबा ॲटलिस्ट या रिझर्वेशनमुळं किंवा आरक्षणामुळं आपल्याला पाहू शकतो की बाबा पॉलिटिकल करिअरमध्ये असो किंवा एज्युकेशन फील्डमध्ये असो किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये असो ॲटलिस्ट काही तुम्हाला पर्सेंटेज तरी ते मागासवर्गीयांना राखीव ठेवल्यामुळं त्यांची ते सीट्स येतात आणि त्यामुळे ते आपल्याला दिसतात. नाही तर कदाचित आपल्याला हे मागासवर्गीय लोकांवर अजून काय अन्याय झाला असेल, कदाचित ते त्यांच्यावर कुठलीही प्रगती झाली नसेल, त्यांची जे काही उत्पन्नाचं साधन आहे त्यांना ते प्राप्त झालं नसेल. त्यांना ज्यामुळे शैक्षणिक जे काय त्यांना उन्नती करता आली त्यामुळे त्यांना नोकरीमध्ये संधी देण्यात आली. त्या संधीमुळेच त्यांची आता एकूण सामाजिक जरा राहणीमान वाढलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो
की बाबा आता हे आरक्षण दिल्यानंतर की बाबा खूप लोकांनी त्याचा विरोध केला. याला विरोध करण्याचं कारण काय होतं? कारण की काय झालं की 1950 पासून आरक्षण द्यायची तरतूद झाली, तेव्हापासून काही काही लोकांना त्याच्या सवलती घ्यायच्या हे झालं, सवलती देण्यात आल्या. पण ते सवलती दिल्या होत्या का? तर ते कारण की त्यांना जातीनिहाय हे आरक्षण देण्यात आलं. शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब हे जे काही जाती आहेत, ते शेड्यूल्ड कास्टमध्ये पण अनेक जाती आहेत, शेड्यूल्ड ट्राईबमध्ये पण अनेक जाती आहेत. त्या लोकांच्या उन्नतीसाठी आपण त्यांना हे आरक्षण देण्यात आलेलं आहे. आणि ते आरक्षण देण्यासाठी त्यांना जातीनिहाय आरक्षण असल्यामुळे बाकीचे जे लोक होते त्यांना थोडंसं ते द्वेष निर्माण व्हायला लागला की बाबा मुख्य जे होतं आरक्षण देण्याचं जे उद्दिष्ट होतं की बाबा ह्या लोकांचं उंचीमान राहावं, वाढवावं. पण बाकीच्या लोकांना वाटायला लागलं की बाबा ह्या लोकांना आरक्षण देता म्हणजे तुम्ही काय करता की ह्या लोकांची तेवढी हे नसताना, कॅपेबिलिटी नसताना पण तुम्ही त्यांना एक ऑपॉर्च्युनिटी देत आहे. पण आमच्या लोकांना तर तुम्ही आता जर का आपण साधारण उदाहरण घेणार की बाबा जनरल कॅटेगरीच्या मुलाला 90% लागतात, पण मागासवर्गीयच्या विद्यार्थ्याला थोडे कमी टक्के असले तरी त्याला स्कोप असो की त्याला रिझर्व सीटमधून त्याला प्रमोशन भेटतं, त्याला ॲडमिशन्स भेटतात. तर हा जो गॅप झाला त्यामुळे लोकांना थोडंसं त्याचा द्वेष निर्माण व्हायला लागला की बाबा ह्या लोकांना आरक्षण दिल्यामुळे हे आमच्यापेक्षा पुढं जातील थोड्या दिवसांनी. ह्याच्यामुळं सामाजिक एक थोडंसं तेढ निर्माण झाला होता. पण आता राजकारण्यांचं किंवा भारत सरकारचा हाच एक असायला पाहिजे रोल की बाबा हे सगळ्यांमध्ये एक एकोपा आणून लोकांना समजून सांगायला पाहिजे की हे जे काही आरक्षण दिलेलं आहे ह्या लोकांना 2000 सालापासून जे काय त्यांच्यावर जे काही अन्याय झालेला आहे त्यासाठी त्यांना आरक्षण देण्यात आलं व लोकांना समजूत घातली पाहिजे की बाबा त्यांचं राहणीमान ज्यावेळेस बाकीच्या लोकांसारखं इक्वल होईल त्यानंतर टप्प्याटप्प्याने काय होणार. आता आपण पाहिलेलंच असेल की प्रत्येक सुप्रीम कोर्टाचं जजमेंट येत आहे ते सांगतच आहे की SC/STमध्ये पण आता जे काही क्रिमी लेयर्स असतील की ज्यांचं उंचीमान वाढलेलं आहे, ज्यांचं शैक्षणिक आता भरपूर झालेलं आहे, ते मोठ्या मोठ्या हुद्द्यावर आहेत, आता त्या लोकांनी ज्यांचं उत्पन्न भरपूर आहे त्या लोकांनी हळूहळू थोडं ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांना आरक्षणाचे फायदे देण्यात येऊ नये. त्यामध्ये सरकारी सेवेतून शत्रुत्व एक निर्माण झालं. सरकारी क्षेत्रामध्ये जे काही सर्व्हिसला जे लोक येतात त्यांचं काय झालेलं आहे की बाबा एखादा जर का माणूस शिपाई म्हणून जर का जॉईन झाला आणि जर का त्यांनी शैक्षणिक काही हे घेतलं, चांगली प्रगती केली त्याची स्वतःमध्ये, तर त्याला क्लार्क होता येतं. तर क्लार्क नंतर तो पुढं जर का त्यांनी चांगलं त्याची कर्तृत्व दाखवलं तर त्याला हळूहळू प्रमोशन तो पुढच्या प्रवर्गात जात होता. तर लोकांना वाटायला लागलं की बाबा हे लोक जनरल लोकांपेक्षा जास्त रिझर्व पॉईंट असल्यामुळे त्यांना प्रमोशन होत आहे. तर त्यामुळं पण लोकांमध्ये या रिझर्वेशनला थोडासा विरोध व्हायला सुरुवात झाला. आणि ह्या विरोधामुळंच काय झालं की बाबा खूप सारे न्यायालयीन प्रविष्ट गोष्टी झाल्या. सगळ्यात पहिलं तुम्हाला माहिती आहे की बाबा कुठलीही गोष्ट काही झाली तर लोक कोर्टामध्ये जाऊन त्यामध्ये दाद मागतात. तर सुप्रीम कोर्टमध्ये सगळ्यात पहिली केस झाली आपल्या घटनेनंतर 1950मध्ये आपण घटना स्वीकारली. त्यानंतर 1951मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये स्टेट ऑफ मद्रास वर्सेस श्रीमती चंपारण दुराईराजन यांनी सगळ्यात पहिली कोर्टात केस गेली व फर्स्ट अमेंडमेंट घटनेमध्ये आपलं झालं. फर्स्ट अमेंडमेंट कशासाठी झालं होतं? तर केस ऑफ एम्प्लॉयमेंट अंडर द स्टेट आर्टिकल 16(4). आर्टिकल 16(4) आपल्याला काय म्हणतं? रिझर्वेशन इन फेवर ऑफ बॅकवर्ड क्लास ऑफ सिटिझन. त्यामध्ये एक असंही होतं की बाबा त्यामध्ये आर्टिकल 15मध्ये अशी प्रोव्हिजन केले आहेत की बाबा ह्या लोकांना घटनेमध्ये अशी तरतूद करण्यात आली की बाबा त्यांना एम्प्लॉयमेंट देण्यात यावे. आणि त्यासाठी हा एक लढा सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि त्यामुळं अमेंडमेंट करण्यात आली व आर्टिकल 15मध्ये आर्टिकल 4 ॲड करण्यात आला. त्यामुळं घटनेची सगळ्यात पहिली जी काय हे झाली अमेंडमेंट ती ह्या कोर्ट केसामुळे झाली. त्यानंतर सगळ्यात मोठी केस जी आपण म्हणतो घटनेमध्ये रिझर्वेशनच्या संदर्भात जे काय असेल ते इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही 1992मध्ये जी कोर्ट केस झाली होती. आता ह्या इंदिरा साहनी केसचा फार मोठा एक पगडा झाला ह्या रिझर्वेशनच्या ह्याच्यामध्ये. त्यांनी पाहिलं या स्कीममध्ये स्कोप अँड एक्सटेंड ऑफ 16(4) किंवा क्रिमी लेअर ऑफ OBC टू बी एक्सक्लुडेड फ्रॉम रिझर्वेशन. तर त्यामध्ये त्यांनी असा एक निर्वाळा दिला त्या कोर्टाच्या जजमेंटमध्ये की जे काय क्रिमी लेअर आहेत OBC क्लासमधले त्यांना ह्या आरक्षणाच्या सवलतीपासून वंचित करण्यात यावं. नो रिझर्वेशन इन प्रमोशन अँड टोटल रिझर्वेशन कोटा शुड नॉट एक्सीड 50%. सर्वप्रथम जर का या रिझर्वेशनमधला आहे मुद्दा
की रिझर्वेशन किती टक्के असावं हे कुठेही उल्लेख नाही घटनेमध्ये. इंदिरा सावनी केसमध्ये सगळ्यात पहिल्यात हा मुद्दा आला की बाबा 50% जास्त आपला रिझर्वेशन द्यायला नको आहे. मग त्यामुळं 77 जी काही घटनेची जी काही अमेंडमेंट झाली त्यामध्ये आर्टिकल 16(4)A परत अमेंडमेंट झाली व त्यामध्ये इंदिरा सावनीचा हा काय जजमेंट आहे त्यामध्ये एक मोठा एक जो भाग आहे की बाबा आरक्षण देताना कुठल्याही वेळेस 50% जास्त आरक्षण देण्यात येऊ नये ही तरतूद करण्यात आली. त्यानंतर दुसरी एक मोठी केस झाली एम नागराजन वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2006मध्ये. त्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनल व्हॅलिडिटी ऑफ आर्टिकल 16(4)A ह्याला चॅलेंज करण्यात आलं. तर त्यासाठी 3 कंडिशन्स त्यांनी ते नागराजन केसमध्ये म्हटले तुम्ही हे सॅटिस्फाय करायला पाहिजे की SC/ST शुड बी सोशली अँड एज्युकेशनल बॅकवर्ड. मागासवर्गीय जे काही शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईबचे लोक आहेत ते लोक सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड आहे का ते तुम्ही तपासणी करण्यात यावं. दुसरं की शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब आर नॉट ॲडिक्युटली रिप्रेझेंटेड इन पब्लिक एम्प्लॉयमेंट. तुम्ही तो पण एक त्यांनी सांगितलं की बाबा शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब हे पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये आहे का त्यांचं पुरेसे प्रतिनिधित्व ते एक पाहण्यात यावं. व तिसरं त्यांचं होतं की रिझर्वेशन पॉलिसी शल नॉट अफेक्ट द ओव्हरऑल इफिशियन्सी इन ॲडमिनिस्ट्रेशन. की जे काय आपण प्रशासकीय काम करतो त्यामध्ये SC/STचं जे काय त्यांना रिझर्व कोटा म्हणून जे काय प्रगती होत आहे आणि ते रिझर्वेशन त्याला मिळत आहे त्यामुळं एफिशियन्सी तर काय कमी होत नाही ना मागासवर्गीय लोकांना बढती किंवा प्रमोशन दिल्यामुळं. तो एक सगळ्यात महत्त्वाचा निर्णय झालेला एम नागराजनच्या केसमध्ये. त्यानंतर जी आपण केस पाहणार आहात की लेटेस्ट जनरल सिंग वर्सेस लक्ष्मीनारायण गुप्ता 2018मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अजून एक केस पडली. त्यामध्ये काय झालेलं होतं की रिझर्वेशन प्रमोशन डज नॉट रिक्वायर द स्टेट टू कलेक्ट क्वांटिफायबल डाटा. नागराजनच्या केसमध्ये असं एक झालं होतं की बाबा तुम्ही क्वांटिफायबल डाटा तयार करा की बाबा तो खोडून काढण्यात आला जनरल सिंगच्या केसमध्ये की क्वांटिफायबल डाटा ऑन द बॅकवर्डनेस ऑफ SC/ST. कारण की मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलं होतं की घटनेमध्ये जी काही तरतूद झालेली होती ती मागासवर्गीय शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल त्यांच्या जातीवर आधारित त्यांना देण्यात आलं होतं. त्यांच्या इकॉनॉमिक किंवा सामाजिक ह्याच्यावर देण्यात आलेलं नव्हतं. त्यांची जात जी होती की बाबा हे मागासवर्गीय होते बॅकवर्ड होते ते फार डिप्रेस्ड होते. त्यांच्यावर अनेक वर्ष अन्याय झाले होते. 2000 सालापासून आपल्याला 50 वर्षामध्येच काय काढून टाकता येत नाही. अनेक वर्ष लागतील की त्यांना इक्वॅलिटी आणायला. तोपर्यंत कदाचित हे आरक्षण आपल्याला चालूच ठेवावं लागणार आहे. आणि एक्सक्लुजन ऑफ क्रिमिलियर इन SC/ST अँड नो बेनिफिट टू देम. जनरल सिंगच्या केसमध्ये दुसरा एक मुद्दा त्यांनी टाकला की मागासवर्गीयामधले जे काय आता शिकून सवरून आता मोठे झालेले ज्यांचे उत्पन्न भरपूर आहेत ज्यांचे उत्पन्न जास्त आहे त्या लोकांना या जे रिझर्वेशनचे जे काही फायदे होते त्यापासून वंचित ठेवण्यात आहे. त्यानंतर 2019च्या जनरल सिंग केसनंतर BV पवित्राची केस झालेली आहे. BV पवित्र केसमध्ये कर्नाटक गव्हर्नमेंटने त्यांच्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये लॉजमध्ये अमेंडमेंट करून रिझर्वेशन अँड प्रमोशन फॉर SC अँड ST विथ कॉन्सिक्वेंटल सिनियरिटी हा जो मुद्दा होता हा त्यांनी घेतला होता. आणि पवित्र केसमध्ये मग सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की बाबा रिझर्वेशन इन प्रमोशन द्यायला हवं आहे. कारण की मागासवर्गीय लोकांना जे काय आहे ते खूप वर्षांचं त्यांचं जे काय आहे अन्याय झालेलं आहे त्यासाठी त्यांना ते हे दिलेलं आहे. आता आपण दुसरं एक पाहूया की मागासवर्गीयांना जे काय आपण हे देतो सवलती देतो त्याबद्दलच्या थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत. आता शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांना आपण भारतीय घटनेच्या 341 व 342 कलमानुसार अनुसूचित जाती व जमाती सेवा योजना समितीने शिफारस केल्यानुसार राज्य शासन व निम्न शासन सेवेत मागासवर्गीयांना सरळ सेवा भरती व पदोन्नती यामध्ये आरक्षण व त्या अनुषंगाने देण्यात येणाऱ्या इतर सवलतींबाबत महाराष्ट्र शासनाने 1950 सालापासून वेगवेगळे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये सरळ सेवा प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनाने सामान्य प्रशासन विभागाने 29 मार्च 1997 रोजी 100 बिंदू नावले निश्चित करण्यात आली होती. RK सब्बरवालची केस ज्यावेळी झाली होती 1997मध्ये त्यानंतर महाराष्ट्र शासनाने बिंदू नामावली कशी ठेवण्यात यावी या संदर्भात एक सेपरेट GDR म्हणजे शासन निर्णय काढला व बिंदू नामावली कशी ठेवण्यात यावी त्या संदर्भात आपल्याला आदेश देण्यात आले. विभागीय पदोन्नतीकरिता महाराष्ट्र शासनाने प्रशासन विभागाने शासन निर्णय 18 ऑक्टोबर 1997मध्ये 100% बिंदू नामावली
निश्चित करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सरळ सेवा प्रवेश व विभागीय पदोन्नतीकरिता असलेले आरक्षण व आरक्षणाची टक्केवारी मी आपल्याला थोडक्यात माहिती देतो. मागासवर्गीय शेड्यूल कास्टला ज्या वेळेस आपण सरळ सेवामध्ये सरळ सेवामध्ये आपण हे देतो बेनिफिट देतो त्यावेळेस 13% आपण त्यांना आरक्षण देत असतो. विभागीय पदोन्नतीच्या वेळेस त्यांना 13% देण्यात येते. अनुसूचित जमातीच्या लोकांना सरळ सेवा प्रवेशामध्ये 60% आरक्षण निश्चित झालेले आहे. पदोन्नतीमध्ये पण त्यांना 60% निश्चित झालेले आहे. त्याचप्रमाणे VJNTA-ला 3% सरळ सेवामध्ये आपल्याला आरक्षण निश्चित करण्यात आलेले आहे. विभागीय पदोन्नतीमध्ये पण 3%च आहे. NTB याला 2.5% सरळ सेवा प्रवेशामध्ये रिझर्वेशन आहे. विभागीय पदोन्नतीमध्ये पण त्यांना 2.5%. NTC प्रवर्गाला 3.5% आहे आणि विभागीय पदोन्नतीमध्ये पण त्यांना 3.5%. NTD प्रवर्गाला 2% सरळ सेवामध्ये रिझर्वेशन आहे आणि विभागीय पदोन्नतीमध्ये पण त्यांना 2% आहे. SBC विशेष मागासवर्गीय प्रवर्गाला 2% सरळ सेवा प्रवेशामध्ये आरक्षण आहे. त्या विभागीय पदोन्नतीमध्ये पण त्यांना 2% आहे. इतर मागासवर्गीय कक्ष OBCला सरळ सेवा प्रवेशाच्या वेळेस 19% रिझर्वेशन आहे, पण त्यांना विभागीय पदोन्नतीमध्ये कुठल्याही प्रकारचं आरक्षण ठेवण्यात आलेलं नाही. म्हणजे एकूणच जर का यांची बेरीज घेतली आपण तर सरळ सेवा प्रवेशामध्ये 52% आरक्षण हे मागासवर्गीय SC, ST, VJNT, ABCD व OBC या प्रवर्गाला जातो. त्याचप्रमाणे SBCचे 2% आणि विभागीय पदोन्नती जर का आपण बेरीज केली तर हे 33% होतं. आपण जर का साधारणतः पाहिलं की सरळ सेवेमध्ये 52% आरक्षण तर 48% हे खुल्या प्रवर्गासाठी आता आपण पाहतो आणि विभागीय पदोन्नतीमध्ये हे 67% आहे. ह्या सरळ सेवा प्रवेशामध्ये आता आपण एक पाहिलेलं आहे की मराठा आरक्षण पण आता एक आलेलं आहे, पण ते न्यायप्रविष्ट असल्यामुळं अजून त्याचा आपण याच्यामध्ये जास्त उल्लेख केलेला नाही. आरक्षण हे संवर्गानुसार म्हणजे पदसंख्या संवर्गाच्या एकूण पदांच्या संख्यात विचारात घेऊन टक्केवारीनुसार लावावे. रिक्त होणाऱ्या जागांवर आरक्षण देता येत नाही. गुणवत्तेवर नियुक्ती झालेल्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना आरक्षण पदावर गणना करण्यात येऊ नये व त्यांची नियुक्ती आरक्षण बिंदूवर दर्शवू नये. त्यांची गणना खुल्या प्रवर्गात करण्यात येते. जे कोण विद्यार्थी असतील किंवा जे काय हे असेल ज्यांनी गुणवत्तेवर आधारित हे असेल त्यांची नियुक्ती झालेली असेल तर त्यांना आपण हे करता येत नाही. त्याचप्रमाणे बिंदू नामावली ही मागासवर्गाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी आहे. ज्येष्ठता निश्चित करण्यासाठी जे काय बिंदू नामावलीची नोंद आपण ठेवतो ही मागासवर्गीय आरक्षणाच्या निश्चितीसाठी आहे, ती सिनियरिटी लिस्टसाठी नसते. मागासवर्गीय प्रवर्गांना विहित केलेले आरक्षण हे आरक्षणाच्या टक्केनुसार असावे व एकूण आरक्षण हे प्रचलित आरक्षणाच्या संवर्गाच्या 52% पेक्षा जास्त असू नये. आता आपण 52% म्हणतो कारण की अजून यामध्ये आपण मराठा आरक्षणाचा मुद्दा घेतलेला नाही कारण की तो न्यायप्रविष्ट आहे. सरळ सेवा भरती व विभागीय पदोन्नतीकरता वेगवेगळ्या बिंदू नामावली ठेवण्यात याव्या. अन्य भरतीमध्ये असले तर त्यावेळेस देखील बिंदू नामावली वेगळी जसे की रजा कालावधी वगैरे असेल त्यावेळेस सेपरेट बिंदू नामावली ठेवण्यात. बदली किंवा प्रतिनियुक्ती पदांची जर का असेल तर त्यासाठी बिंदू नामावली आपण वेगळी ठेवत नाही. पदोन्नतीच्या पदांमध्ये इमा व प्रवर्ग हा खुल्या वर्गामध्ये मानला जातो, त्यामुळे मागासवर्गीय आरक्षण एकूण 33%च राहतं प्रमोशनसाठी. शासन निर्णय 18 ऑक्टोबर 1997 व सन 2004चा महाराष्ट्र अधिनियम 8 मधील तरतुदीनुसार वीज अ, ब, क, ड या प्रवर्गासाठी विहित केलेले आरक्षण अंतर्गत परिवर्तनीय आहे. म्हणजे जर का एचं कॅन्डिडेट नाही भेटलं तर आपण बीला ट्रान्सफर करू शकतो, बीचं नाही भेटलं तर सीला ट्रान्सफर करू शकतो. हे अंतर्गत आपण त्यांना आरक्षण लागू नाही. शारीरिक शिक्षणचे आहे त्यांना आणि ग्रंथपाल हे जे एकाकी पोस्ट आहेत याला आरक्षणाचे हे लागू नाही, ते एक सिंग्युलर पोस्ट असल्यामुळं. सध्या असलेल्या संवर्गातील पदसंख्या लक्षात ठेवून आरक्षण बिंदू निश्चित करण्यात यावे. भविष्यात संवर्गाची पदसंख्या वाढ झाली अथवा घट झाल्यास आरक्षण बिंदूची संख्या त्यानुसार त्या प्रमाणात जास्त अथवा कमी करण्यात यावी. आता आपण पाहिलं की बाबा बिंदू नावावर ठेवताना आपल्याला जे काही सरळ सेवा व पदोन्नतीचे आरक्षण आहेत त्याचप्रमाणे समांतर आरक्षण एक प्रकार असतो.
आरक्षणामध्ये समांतर आरक्षण जे आहे ते महिलांना 30% आरक्षण आहेत आणि ते अ, ब, क, ड या सर्व गटांना आरक्षण असतं. त्यांचं आरक्षण जे काय आहे ते पुढे नेता येत नाही. महिला उमेदवार न मिळाल्यास पुरुष उमेदवाराची नेमणूक करता येईल. त्यानंतर दुसरं एक आरक्षणाचा प्रकार असतो ते अपंगांना 3% आरक्षण निश्चित झालेले आहे. त्यासाठी उत्पन्न व प्रगत गटाची त्यांना लागू नाही, म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट त्यांची काही गरज नसते. कुठल्या पदांना आरक्षण असतं हे अ, ब, क आणि ड यांना हे जे काही आरक्षण अनुशेष असतो त्याचा ते 3 भरती वर्षापर्यंत पुढे न्यायचा असतो. त्यानंतर अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडू यांना 5% आरक्षण लागू आहे. ते अ, ब, क व ड या प्रवर्गांना लागू येतो. त्याचा अनुशेष पुढे नेता येत नाही. माजी सैनिक जे आहेत त्यांच्यासाठी 15% आरक्षण महाराष्ट्र शासनाने तरतूद केलेली आहे. त्यासाठी क आणि ड या प्रवर्गालाच फक्त लागू होतो. माजी सैनिकांचा जे काही GR आहे तो त्याचा अनुशेष पुढे नेता येत नाही. प्रकल्पग्रस्त जे असतात त्यासाठी 2% आरक्षण लागू आहे आणि तो फक्त क आणि ड या प्रवर्गासाठी लागू आहे. तो पुढे नेता येत नाही. भूकंपग्रस्त जे काय आहेत त्यासाठी 3% आरक्षणाचं लागू आहे व तो क आणि ट या प्रवर्गासाठीच लागू आहे. समांतर आरक्षण हे सामाजिक आरक्षणाअंतर्गत आरक्षण असल्याने त्या सामाजिक आरक्षणावर वाढीव म्हणून गणना करण्यात येऊ नये. जाहिरातीच्या वेळी सामाजिक आरक्षणाची पदसंख्यात नमूद न करता सामाजिक आरक्षणाच्या प्रत्येक प्रवर्गामध्ये उभे आरक्षण अजा, अज, विजा, अ, ब, क, ड, इमाव, विमप्र व खुला प्रवर्ग विशेष आरक्षणासमोर देण्यात येणारे राखीव पद संख्यानुसार सुद्धा निर्देशित करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्याला महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्मित केलेले बहुतेक खूप सारे शासन निर्णय ते आपल्याला सर्व जर का पाहायला गेलं तर वेळ पुरणार नाही. त्याकरिता मी थोडक्यात तुम्हाला जे काय बिंदू नाव ठेवण्यासाठी जे काही महत्त्वाचे अध्यादेश होते ते मी तुम्हाला आता सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अपंगांसाठी जे काय आरक्षण आहे किंवा महिलांसाठी जे काय आरक्षण आहे त्याचा पण आपण आता थोडक्यात यामध्ये आपण माहिती घेतलेली. अपंगांच्या संदर्भात जे काय मला थोडीफार अजून माहिती द्यावीशी वाटते ती अशी आहे की संवर्गातील एकूण मजूर पदसंख्या जर का 1 ते 7 असेल तर अपंगांकरता राखीव पद हे निरंक असतात. 1 ते 7 पर्यंतच्या पदांसाठी निरंक आहे राखीव पदे. 8 ते 33 जर का पदसंख्या असतील तर त्यासाठी एक पद निश्चित करण्यात आलेलं अपंगांसाठी व 33पेक्षा जास्त पदं जर का असतील तर 3% आरक्षणानुसार पूर्ण एककात येणारी पदे आणि त्यापुढील अपूर्ण 0.5% अथवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्याकरिता एक अतिरिक्त पद गृहीत धरावे. बिंदू नामावलीची जर का आपण पाहिलं असेल की 1 ते 100 आपण बिंदू नामावली नोंद करतो व त्यामध्ये त्यानुसार जे काही आपल्याला RK सब्रवालच्या केसमध्ये आपल्याला बिंदू नाव कशी ठेवण्यात यावी हे जे काही आपल्याला माहिती देण्यात आली त्याप्रमाणे आपल्याला माहिती देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याप्रमाणेच आपण देत असतो. आरक्षणचा कायदा महाराष्ट्र शासनाने 2004मध्ये लावला. त्यामध्ये महाराष्ट्र शासन लोकसेवा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निर्धार सूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासवर्गीय प्रवर्ग, इतर मागासवर्गीय वर्ग यांच्या आरक्षण अधिनियम 2001 त्यानुसार हा आरक्षण कायदा आपल्याला लागू झाला आहे. ह्या पदांना हा आरक्षण नियम जो काय 2004ला जो काय आरक्षण कायदा लागू झालेला होता तो खालील हे 4 जे गोष्टी आहेत त्या लोकांना हा लागू होत नाही. वैद्यकीय, तंत्र व शिक्षण क्षेत्रातील अतिविशेष युक्त पदांसाठी बदली व प्रतिनियुक्तीद्वारे भरवायची पदे, त्याचप्रमाणे 45 दिवसापेक्षा कमी कालावधीचे जे काही तात्पुरते स्वरूपाचे नियुक्ती असतील त्यांच्यासाठी पण आरक्षण आपल्याला राखीव ठेवता येत नाही. कुठल्याही संवर्गातील किंवा श्रेणीतील एकाकी पदासाठी आपल्याला विदितच आहे की जे एकाकी पद आहे प्रिन्सिपलचे पोस्ट आहे किंवा लायब्ररीयनचे पोस्ट आहे किंवा शारीरिक शिक्षण क्षेत्राचे त्यासाठी एकाकी पोस्टसाठी हे रिझर्वेशन लागून येतं. या व्यतिरिक्त या अधिनियमाचा लोकसेवा व पदांवरील सर्व नियुक्त्यांसाठी लागू होतो. या अधिनियमातील प्रयोजनांचे उल्लंघन झाल्यास अपराध सिद्ध झाल्यानंतर 90 दिवसांपर्यंत कालावधीचा कारावास शिक्षा किंवा 5,000 रुपयापर्यंत दंड शिक्षा या दोन्ही शिक्षा याची तरतूद शासनाने केलेली आहे. या अधिनियमान्वये मागासवर्गीयांच्या निवड समिती प्रतिनिधित्व देण्याची ही तरतूद आहे. मागासवर्गीय प्रतिनिधित्व देण्याची तरतूद या
2004च्या ॲक्टमध्ये या अधिनियमाच्या तरतुदीने उल्लंघन करून केलेल्या कुठल्याही नियुक्त्या निरर्थक होतील. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय विशेष मागासवर्गीय वर्ग अधिनियम 2000 या ॲक्ट अनुसार जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याची पडताळणी करण्याचे पण प्रयोजन केलेले आहे. या अधिनियमामुळे जात पडताळणीच्या समितीने केलेले आदेश अंतिम असेल व त्याविरुद्ध उच्च न्यायालयाच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्राधिकरणासमोर किंवा न्यायालयासमोर आव्हान देता येणार नाही. मागासवर्गीय जातीचा दावा करणाऱ्या अर्जदाराचीच आपण त्या जातीच्या जमातीचे किंवा प्रवर्गाचे आहोत हे सिद्ध करण्याची जबाबदारी असते. खोटी माहिती, विधान किंवा दस्तावेज दाखल करून किंवा कोणत्याही प्रकारच्या लबाडीने जातीचे खोटे प्रमाणपत्र मिळवणे हा दखलपात्र व बेजमानत अपराध असेल. जातीचे खोटे प्रमाणपत्र देणारे अपराध सिद्ध झाल्यानंतर 6 महिने ते 2 वर्ष इतक्या कारावासी शिक्षा किंवा 2000 ते 20,000 रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षाची तरतूद या ॲक्टमध्ये केलेली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 24 ऑक्टोबर 2015 नुसार पुढील आदेश निर्गमन केलेले आहेत. शासन निर्णय 22 जानेवारी 2014च्या संवर्गनिहाय आरक्षण तपासणीबाबत शासन निर्णयास अधिक्रमित करून राज्यातील अकृषी विद्यापीठ, शासन महाविद्यालय, संस्था, अशासकीय अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालय शिक्षक पदांसाठी शासन निर्णय क्रमांक 24/4/2095 अन्वये घेण्यात आलेला संवर्ग विषय निहाय आरक्षण ठेवण्याबाबत निर्णय कायम ठेवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने 23 सप्टेंबर 2016 रोजी पुढील आदेश निर्गमित करण्यात आलेले. शिक्षण संस्थेद्वारे प्रचलित एकापेक्षा जास्त महाविद्यालये एकाच प्रकारचे विषय शिकवले जात असतील तर असे महाविद्यालयातील प्राचार्याची पदे एकाकी ठरतात. एकाकी पदाचे आरक्षण लागू होत नसल्यामुळे यापुढे शासन उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रातील अकृषी विद्यापीठे शासकीय व अशासकीय अनुदानित, कायम अनुदानित, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, वास्तुशास्त्र, विधी, शिक्षणशास्त्र, औषध निर्माण, शारीरिक शिक्षण महाविद्यालय, तंत्रनिकेतन इत्यादीमधील प्राचार्यांची सर्व पदे प्रवर्गासाठी खुली ओपन टू ऑल या पदानुसार गुणवत्तेनुसार भरण्यात यावी. याचाच अर्थ की प्राचार्याची जे पदे ते खुलं करण्यात आलेले ओपन टू ऑल व ते गुणवत्तेच्या आधारे त्यांची भरती करण्यात यावी. त्यानंतर मी आपल्याला थोडक्यात माहिती देत आहे की अनुसूचित जाती जमातीची जे काही आपण आता हे केलेले आहे त्यामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या जातीच्या लोकांना जे काही फायदे आपण देत आहे त्याची थोडक्यात मी तुम्हाला एक माहिती देत आहे. शासनाने वेळोवेळी जे काही निर्मित केलेले आहेत शासनाचे आदेश त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे फायनान्शियल असिस्टन्स गव्हर्नमेंटने दिलेले आहे. फायनान्शियल असिस्टन्स टू विक्टिमाइज फॅमिली पर्सन्स ऑफ शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स याच्यामध्ये सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टन्स डिपार्टमेंटने GRA काढलेला आहे 21/8/2013. हा कशासाठी काढला की बाबा टू रिहॅबिलिटेट द विक्टिमाइज SC/ST फॅमिली मेंबर्स बाय प्रोव्हाइडिंग फायनान्शियल असिस्टन्स टू देम. आणि याच्यामध्ये जे काही लोक अफेक्टेड पर्सन्स फॅमिली शुड बी फ्रॉम SC/ST कॅटेगरी. FIR शुड बी रजिस्टर्ड अंडर प्रोटेक्शन सिव्हिल राईट्स ॲक्ट अँड अट्रॉसिटी ॲक्ट 1989 रिवाइज रूल 1990. आपल्याला माहिती आहे की अट्रॉसिटीज खूप साऱ्या लोकांवर होत असते मागासवर्गीयांना व ते मागासवर्गीय जर का एखाद्याच्या हिच्यावर अट्रॉसिटी झाली व त्यामध्ये मृत्यू झाला तर अशामध्ये महाराष्ट्र शासनामध्ये तिला नुकसान भरपाई देण्याची तरतूद शासनाने केलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जर का गुन्हे काय झालेले असेल मागासवर्गावर जर का अन्याय झाले असेल तर महाराष्ट्र शासनाने यावरील 21 ऑगस्ट 2013चा GR जो की सामाजिक न्याय डिपार्टमेंटचा आहे त्यानुसार वेगवेगळ्या प्रकारचे सुविधा गव्हर्नमेंटने केलेली आहे. त्यामुळे की बाबा त्यांचा हक्क अबाधित राहतील. आपल्याला माहितीच आहे की बाबा शासनाने वेळोवेळी जे काही निर्गमित केलेले आदेश आहेत ते आपल्याला लागू असतात. त्यामुळं या शासनाने जे काय आदेश निर्गमित केलेले आहे त्या संदर्भातलं थोडक्यात मी माहिती आपल्या विद्यार्थी लोकांसाठी द्यायला. DBT स्कॉलरशिप आहेत सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टन्स डिपार्टमेंटतर्फे देण्यात येते. ही गव्हर्नमेंट इंडियातर्फे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप देण्यात येते. पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी अँड एक्झामिनेशन फ्रीशिप ही भारत सरकारतर्फे देण्यात येते. मेंटेनन्स अलाउन्स फॉर स्टुडंट्स स्टडीइंग इन प्रोफेशनल कोर्सेस
हे पण देण्यात येते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज मेरिट स्कॉलरशिप ही महाडीबीट स्कॉलरशिप यामार्फत देण्यात येते. पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटीज या प्रकारे शासनाने वेळोवेळी शासन आदेश निर्गमित करून मागासवर्गीयांची उन्नती व्यवसायासाठी प्रयत्न केलेले आहे. त्याचप्रमाणे ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटतर्फे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप स्कीम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ट्युशन फी अँड एक्झामिनेशन फॉर ट्रायबल डेव्हलपमेंट स्टुडंट फ्रीशिप, वोकेशनल एज्युकेशन फी रिएम्बर्समेंट, त्याचप्रमाणे वोकेशनल एज्युकेशन मेंटेनन्स अलाउन्स हा महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येतो. डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन यांच्यामार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती स्कीम आहे. त्याचप्रमाणे असिस्टन्स टू मेरिटोरियस स्टुडंट स्कॉलरशिप ज्युनियर लेवल, एज्युकेशन कन्सेशन टू द चिल्ड्रन ऑफ एक्स सर्व्हिसमॅन, एकलव्य स्कॉलरशिप, स्टेट गव्हर्नमेंट ओपन मेरिट स्कॉलरशिप, स्कॉलरशिप टू मेरिटोरियस पोझिशन ऑफ मॅथमॅटिक्स अँड फिजिक्स, गव्हर्नमेंट विद्यानिकेतन स्कॉलरशिप, स्टेट गव्हर्नमेंट दक्षिणा अधिचित्र स्कॉलरशिप, गव्हर्नमेंट रिसर्च अधिचित्रा, एज्युकेशन कन्सेशन टू द चिल्ड्रन फ्रीडम फायटर्स, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्कॉलरशिप, असिस्टंट टू मेरिटोरियस स्टुडंट स्कॉलरशिप सिनियर लेवल. आपल्याला ही सर्व माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर PG ॲडमिशनमध्ये ॲडमिशनच्या ठिकाणी ही सर्व माहिती आपल्याला उपलब्ध असेल. डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशनतर्फेही राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना EBCसाठी लागू आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना DTE मार्फत देण्यात येतो. स्कूल एज्युकेशन आणि स्पोर्ट्स डिपार्टमेंटतर्फे ओपन मेरिट स्कॉलरशिप इन ज्युनियर कॉलेजेस, त्याचप्रमाणे मेरिट स्कॉलरशिप फॉर EBC स्टुडंटला देण्यात येतो. त्याचप्रमाणे मायनॉरिटी डेव्हलपमेंट डिपार्टमेंटतर्फे स्टेट मायनॉरिटी स्कॉलरशिप पार्ट 2 आणि स्कॉलरशिप आणि फ्रीशिप या विद्यार्थ्यांना DTE मार्फत देण्यात येतो. सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनासुद्धा शासनाने सुरू केलेली आहे. अशा प्रकारे मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी शासनाने वेगवेगळे आदेश निर्गमित केलेले आहेत. आपल्याला थोडक्यात माहिती देतो की महाराष्ट्र शासनाने आता जी काही अनुसूचित जातीची जी काही यादी जाहीर केलेली आहे त्यामध्ये 13% जे काही आरक्षण अनुसूचित जातीचे आहेत त्यामध्ये आगेर, अनमुक, अगरमोल असे एकूण 60 जमाती जाती आहेत ज्यांना की याच्यामध्ये 13% आरक्षण दिले जाते. त्याचप्रमाणे शेड्यूल्ड ट्राईबचे 7% आपण आरक्षण त्यांना देतो. विमुक्त जातीमध्ये 3% आरक्षण आपण देतो. ही जी लिस्ट आपल्याला गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर पाहायला भेटेल की वेगवेगळ्या प्रवर्गाचे किती या SC आणि STमध्ये किती प्रकारचे लोक आहेत. त्यामध्ये अनेक प्रकारची लोक आहेत ज्यांना की हा रिझर्वेशनचा फायदा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया व महाराष्ट्र शासनातर्फे आपल्याला देण्यात येतो. धन्यवाद. नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा अध्यक्ष. पहिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला याची आपण सुरुवात करत आहोत आणि मला अतिशय आनंद होत आहे की आपली संस्था ही अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असते आणि त्यानुसार आपण ही व्याख्यानमाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व हे वेगवेगळे पैलू हे वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोचले पाहिजेत, त्यांना त्याची माहिती झाली पाहिजे आणि म्हणून या व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे. याच्यामध्ये अत्यंत तज्ज्ञ अशा सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ, सोशल ॲक्टिव्हिस्ट अशा सगळ्या लोकांची व्याख्यानं ही वेगवेगळ्या विषयावरती ही आयोजित केलेली आहेत. आणि आज हे जे व्याख्यान आहे या व्याख्यानाला आपण सर्वजण उपस्थित राहिलात. व्याख्यात्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे व्याख्यान दिलं. याच्यामध्ये लायन्स क्लब सगळे मेंबर महाराष्ट्रामधले वेगवेगळे क्लब्स, डिस्ट्रिक्ट्स, पुणे हे सगळे सहभागी आहेत आणि ग्लोबल टीचर्स यांच्यातर्फेही हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपलं सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद.